आणि त्यामध्ये महत्वाचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, काल आपण बघितलं होतं. तुला डाऊट आहे काही याच्यामध्ये आयोनिक क्रिस्टलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? काल झालं ते. त्याचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हाय असतो. ते नॉन कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे, म्हणजे त्यातनं इलेक्ट्रिसिटी जात नाही. किंवा जिथे पॉईंट असेल त्यात विचारायचं, कारण काय पुन्हा पुन्हा रिव्हिजन केली ना की मग काय होतं, वेळ निघून जातो. कोव्हॅलंट मध्ये बघा, नंतर मग आपला सिलेबस पुढे सरकत नाही. कोव्हॅलंट नेटवर्क सांगितले होते आपण, त्यात ॲटमचे बनतात ते, त्यात कोव्हॅलंट बॉन्ड असतो म्हणून त्याचं नाव कोव्हॅलंट सॉलिड आहे. आयोनिक आयन जे होते त्यापासून आयोनिक कंपाऊंड तयार झाला होता, सॉलिड तयार झाला होता, कोव्हॅलंट कोव्हॅलंट सॉलिड तयार होतं. हे हार्ड असतात, मेल्टिंग पॉईंट जास्त असतो, हे तुम्हाला पाठ करावं लागतं, याला काही पर्याय नाही. आणि इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर असतात. पुअर कंडक्टरचा अर्थ असा असतो की ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आणि इन्सुलेटर म्हणजे काय, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. ठीक आहे. बॅड कंडक्टर म्हणजे डायरेक्ट काय नाही. पुअर म्हणजे काय, थोडंसं कंडक्ट करणार. आणि कंडक्टर म्हणजे चांगलं करणार. ठीक आहे. बॅड कंडक्टर, पुअर कंडक्टर अशा प्रकारच्या टर्म्स आहेत. पुअर म्हटलं म्हणजे थोडं इलेक्ट्रिसिटी त्यातनं जाणार आहे. आणि तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं डायमंड, क्वार्ट्स. क्वार्ट्स कुठे असतं माहिती आहे ना? हे जे क्वार्ट्स असतं ना, क्वार्ट्सचे बघा वॉच असतात. ते म्हणतात ना क्वार्ट्सचं वॉच आहे हे चांगलं. जे वॉच असतात ना, महाग वॉच असतात एकदम, त्याच्यामध्ये क्वार्ट्स वापरलेलं असतं. तर क्वार्ट्स हे वॉचमध्ये वापरला तर जे स्टँडर्ड कंपनी आहेत, तुम्ही इंटरनेटवर शोधा की क्वार्ट्स वॉच, तर तुम्हाला दिसतील की ब्रँडेड कंपन्या ह्या सर्व क्वार्ट्स वॉच वापरतात. डायमंड माहिती तुम्हाला, तर डायमंडचं डायग्राम मी तुम्हाला दाखवली होती, तर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. तर इथून आपण गेलो होतो मॉलिक्युलर सॉलिड, हेही सांगितलं तुम्हाला काल, फोर्सेस सांगितले होते, लंडन फोर्सेस वगैरे. तर हे जे गॅसेस असतात, तर आता O2 आहे, O2 ला थंड करायचं आणि त्याचं काय बनवायचं, सॉलिड बनवायचं. त्याचं काय बनवायचं, सॉलिड. आता हा सॉलिड जो बनलाय त्याच्यामध्ये O आहे का, नाही, तर तो मॉलिक्यूल पासून बनलाय, म्हणजे O2 एकत्र आलेत आणि काय बनलाय, सॉलिड बनलाय. ठीक आहे. तर याला म्हणायचं मॉलिक्यूल एकत्र होऊन आलेला सॉलिड, तर त्याला म्हणायचं मॉलिक्युलर सॉलिड. CO2 चा सॉलिड तर तुम्हाला चांगला माहिती असेल. माहिती ना CO2 चा सॉलिड काय असतो, तर CO2 च्या सॉलिडला काय म्हणतात, ड्राय आईस म्हणतात. ड्राय आईस काय म्हणतात, हा ड्राय आईस असतो ना, हा CO2 चा सॉलिड असतो बघा. अशा प्रकारे ड्राय आईस असतो बघा, दिसायला असं असतं. आणि ते फ्युम्स बाहेर निघतात, दिसतात नाही या फ्युम्स. कारण हे बाहेर का तो का गॅस तयार होत असतो, कारण तो एवढा थंड असतो, त्याला मायनस टेम्परेचरवर ठेवलेलं असतं. त्याला असं हवेत ठेवलं ना, की वाफा बाहेर निघायला लागतात, कारण तो गॅस व्हायला लागतो पुन्हा. तर ड्राय प्रकारे असतो हे बघा, असे त्याचे हे निघतात फ्युम्स. कधी कधी ड्राय आईसला कुठे वापरतात माहिती का, त्या मूवीमध्येही वापरतात. जसा धूर काढायचा असेल ना, तिथेही वापरतात कधी. तर अशा प्रकारच्या फ्युम्स निघतात. तर आता तुम्ही म्हणणार सर हा कार्बन डायऑक्साईड आहे का, हा तो गॅस होता, तो सॉलिड आहे ना. हा काय आहे बघा, सॉलिड दिसतंय तुम्हाला डोळ्यांनी की नाही, हातात घेऊ शकता ना तुम्ही, त्याला हातात घेऊ शकता ना तुम्ही, त्याला पकडू शकता. तो सॉलिड आहे, त्याला मास आहे, तो व्हॉल्यूम आहे, तो एक जागा घेतोय हवेमध्ये, तर तो सॉलिड आहे. फक्त तो काय कार्बन डायऑक्साईडचा गॅस आहे. तसं ऑक्सिजनचंही काय असतो, सॉलिड असतो. तसं मिथेनचंही, मेथेन हा गॅस असतो, तर त्याचंही काय असतं, सॉलिड. म्हणजे सॉलिड तुम्हाला कशाचे बनवता येतं, टेम्परेचर कमी करा, तो सॉलिड जातो. तर लक्षात ठेवायचं त्या सॉलिडमध्ये, मग ते सॉलिड कशाचा बनलेला असतो, तर तो मॉलिक्युलचा बनलेला असतो, त्याचं नाव असतं कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल. कळतंय? आता पुढे जाऊ आपण मग हे मॉलिक्युलर सॉलिड मॉलिक्यूलचे बनतात. आता यांच्यामध्ये फोर्सेस, जे मॉलिक्यूल मधले फोर्सेस कोणते असतात ते तुम्हाला शिकायला लागेल, की मॉलिक्यूल्स एक मॉलिक्यूल असेल आणि दुसरा मॉलिक्यूल असेल. यामध्ये पहिला फोर्स असतो डायपोल डायपोल, जे त्यात प्लस मायनस असेल, ऑलरेडी प्लस मायनस असतं या मॉलिक्यूल मध्ये. मग हा काय करतो, हा एक मॉलिक्यूल काय करतो, दुसऱ्या मॉलिक्यूल, हा एक मॉलिक्यूल 1 नंबर आहे, हा मॉलिक्यूल 2 आहे, कोणाचा घ्या कोणाचाही घ्या. तर हा काय करतो, पहिला मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलच्या काय करतो, प्लसला अट्रॅक्ट करतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन तयार करतो आणि मग हे जवळ येऊन बसतात M1 आणि M2. ते M3 असतो पुन्हा, तोही प्लस मायनस तयार करतो. अशा प्रकारच्या इंटरॅक्शनला म्हणतात डायपोल डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे प्लस मायनस मध्ये एकत्र येतात. आणि हे कोण करू शकतं, जे ऑलरेडी प्लस मायनस आहे. म्हणजे हा HCl असा असतो, प्लस मायनस. हा दुसरा HCl प्लस मायनस, हा दुसरा LCl प्लस मायनस. मग हे एकत्र असतात ना, मग हे काय करतात, एकमेकांच्या जवळ येतात का, कारण हा Cl ह्या हायड्रोजनला खेचतो, हा H च्या Cl ला खेचतो, हे जवळ बसतात ते. त्याला म्हणायचं डायपोल डायपोल. आता लंडन फोर्सेस सांगितलं होतं, ते कोणात असतात, ह्या S2 मध्ये. हे लंडन फोर्सेस काय असतात, की हे जे मॉलिक्युल्स असतात, हा मॉलिक्यूल याच्याकडे प्लस मायनस नसतं. काय सांगतो आहे,
हा असा एक मॉलिक्यूल असतो की याच्यामध्ये ऑलरेडी प्लस मायनस हा कन्सेप्ट नसतो. पण बाय डिफॉल्ट काय होतं त्यातले काही जो सेंटर असतं त्याला न्यूट्रॉन्स या न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात, बाहेर इलेक्ट्रॉन्स येत असतात, असा हा मॉलिक्यूल असेल. तर हा जो ॲटम्स असतो याच्यामध्ये काय होतं की याचे इलेक्ट्रॉन्स एका साईडला जमा होतात आणि प्रोटॉन एका साईडला जमा होतात. मोमेंटरीली म्हणजे जस्ट एक कंडिशन. त्यात मग प्लस मायनस तयार होऊन जातं काही मिनिटासाठी. मग हा शेजारचा जो असतो ना सेंटर ह्या मायनस याला इथे खेचतो म्हणजे यात आणि याचे इलेक्ट्रॉन्स तिकडे जातात. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये काय होतं अट्रॅक्शन तयार व्हायला लागतं. तर त्याला लंडन फोर्सेस म्हणतात. काल आपण बघितलं होतं. बघितलं होतं ना? विथ डायग्राम बघितलं होतं. कोण डाऊट आहे का लंडन फोर्सेसमध्ये? हायड्रोजन बॉन्ड हा कन्सेप्ट प्रत्येकाला हे बघा तुम्हाला मागचे 2 फोर्सेस नाही समजले तरी चालतील. पण हा हे समजलंच पाहिजे की हायड्रोजन बॉन्ड काय असतो. तर हायड्रोजन बॉन्ड म्हणजे वॉटरला आणायचं डोक्यामध्ये. वॉटरमध्ये असं असतं मायनस, प्लस, प्लस. आता हा काय करतो वॉटर त्याच्यासोबत दुसरा एक वॉटरचा मॉलिक्यूल असतो. तो असा असतो. मग हा प्लस हा हायड्रोजन आणि हा हा एक वॉटर मॉलिक्यूल हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल. हा पहिला वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलचा हा ऑक्सिजन काय करतो हायड्रोजनला आपल्याकडे ओढून घेतो. त्याच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्शन तयार करतो त्यामुळे तो सॉलिड तयार होतो. आणि त्याला म्हणायचं आईस. ठीक आहे. तर आईस बॉन्ड असतो हायड्रोजन बॉन्ड असतो. कारण एक वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला काय करतो पकडून घेतो आणि त्याच्याकडे प्लस मायनस असतो. तर मग या अशा सॉलिडला म्हणायचं हायड्रोजन बॉन्ड. आणि हायड्रोजन आईसमध्ये असतो. आईसमध्ये म्हटलं की 2 वॉटर मॉलिक्यूलला पकडतो कोण? तर हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड काय असतो? याचा ऑक्सिजनचा प्लस आणि त्याचा मायनस हे एकमेकाला पकडून धरतात. त्याला म्हणायचं एका मॉलिक्यूलचा O दुसऱ्या मॉलिक्यूलच्या हायड्रोजनला पकडतो आणि आईस तयार होतो. आणि पुन्हा सांगितलं होतं की हायड्रोजन बॉन्ड कोणाकोणामध्ये असतो 11 येत नसेल तर महत्वाचं नाही. आपण 12वीत 11 शिकतोय. हायड्रोजन बॉन्ड हा टॉपिक 11वीचा आहे. तर हायड्रोजन बॉन्ड हा विचारला आहे वॉटरमध्ये असतो, अमोनियामध्ये असतो आणि HF मध्ये असतो. मग प्रश्न काय आहे? हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल किंवा फ्लोरीन असेल या तिघांमध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो. हा मला वाटतं क्वेश्चन आतापर्यंत 10 ते 15 वेळा विचारलेला. ठीक आहे. हायड्रोजन बॉन्ड कोणाचा असतो? नायट्रोजन, हायड्रोजन, फ्लोरीन. हे जे बॉन्ड्स असतात हे बघा तुम्हाला तो कार्बन डायऑक्साईड माहिती आहे. त्या कार्बन डायऑक्साईड किंवा आईस माहिती आहे. हा आईस आहे. आता हे भरपूर असतात का? बिलकुल नसतात. त्याचा मेल्टिंग पॉईंट तुम्हाला माहिती आहे. वॉटरचा मेल्टिंग पॉईंट काय? 0 डिग्री सेल्सिअस. काही मोठा मेल्टिंग पॉईंट आहे का? तुम्ही असा हातात घेतला की तो मेल्ट होऊन जातो. काही कॉमन सेन्स आहे ना. पाण्याचा स्टडी करताय तुम्ही तर त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी असणार आहे. आणि ते इलेक्ट्रिसिटी कमी पाण्यातनं इलेक्ट्रिसिटी कमी जाते. माहिती आहे तुम्हाला? प्युअर वॉटरवरनं इलेक्ट्रिसिटी जात नाही. इलेक्ट्रिसिटी ते त्यामध्ये आपल्याला काय टाकावं लागतं? ॲसिड टाकावं लागतं किंवा ते जमिनीवरचं पाणी नाही म्हणत आहे मी. कोणतं पाणी म्हणतोय मी? प्युअर वॉटर. जे डिस्टिल वॉटर असतं ना, कंपन्यांमधनं मिळतं बॉटलमध्ये पिण्याचं नाही, टॅप वॉटर नाही, ते ब्रिसलेरी नाही. डिस्टिल वॉटर जे बॅटरीमध्ये टाकतो आपण त्याला डिस्टिल वॉटर म्हणतो. त्यातनं इलेक्ट्रिसिटी वाहत नसते. ते पुअर कंडक्टर असतं. तर त्याला म्हणतात वॉटर. हे घरी आपण ते वापरतो वॉटर. ते वॉटर असतं का? तुम्ही जे पाणी पिता ते वॉटर असतं का? मला सांगा. येस ऑर नो? तुम्ही जे पाणी पिता त्याला वॉटर म्हणता का तुम्ही? म्हणतात ना. मग ते वॉटर असतं का? नसतं. का नसतं झांबरे? हे बघा तुम्ही पाणी पिताना पाणी नसतं त्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात, काही मिनरल्स असतात, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि हे कॅल्शियम वगैरे पाण्यात गेले की त्याला सोल्युशन म्हणतात. तुम्ही पिता ते सोल्युशन असतं. सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, बोरॉन, बॅक्टेरिया वगैरे काय काय व्हेजिटेबल्स, ह्युमस, गिमस सर्वांचं मिक्सचर पितात तुम्ही. त्याला पाणी नाही म्हणत. त्याला एक सोल्युशन म्हणतात. तर तुम्ही म्हटले की सर मग आरो वॉटर त्यातही सोडियम क्लोराईड वगैरे असतातच. मॅग्नेशियम असतात, कॅल्शियम असतात. त्यामुळे तुम्ही प्युअर पाणी पितच नाही. आपल्या बॉडीला प्युअर पाण्याची आवश्यकता नसतेच. आपलं बॉडी ही मिक्सचर फॉर्ममध्ये पाणी वापरत असतं. ठीक आहे. आपल्याला किंवा प्युअर फॉर्म आपल्याला मिळतच नाही. प्युअर फॉर्म हे कुठे लागतं? ज्या फार्मास्युटिकल कंपनी आहेत त्यांना प्युअर फॉर्म लागतं. काहीतरी बनवण्यासाठी, रिएक्शन्स करण्यासाठी. तर सर प्युअर वॉटर हां. आपण जर रोज डिस्टिल वॉटर वॉटर पिलं तर आपण दररोज डिस्टिल वॉटर जर पिलं तर मग आपल्याला मीठ आणि ते मीठ पुन्हा पुन्हा खावं लागेल. आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या खाव्या लागतील, मिठाच्या गोळ्या खाव्या लागतील, मॅग्नेशियम खावं लागेल, आयर्न खावं लागेल. हे मातीमधनं पाणी येतं ना त्याच्यामध्ये असतं म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं. बरोबर? पुन्हा कॅल्शियम असतं, आयर्न असतो, कॉपर असतं, झिंक असतं. हे बघा तुम्हाला सिंपल सांगतो. कॅल्शियम जर तुम्ही पाण्यातून पिलं नाही, तुम्हाला जर फ्रूटमधनं भेटलं नाही, पाण्यातनं भरपूर कॅल्शियम तुम्हाला मिळतं. त्याच्यामुळे बोन्स मॅनेज होऊन जातात. ज्यांना जेवण फूड चांगलं मिळत नाही त्यांना इथून मिळतं. सोडियम पाण्यातनं मिळतो. फ्लोरीन जे दात असतात ते पाण्यामुळे स्ट्रॉंग होतात.
तुमचे बोन्स पाण्यामुळे स्ट्रॉंग होतात. मॅग्नेशियम हा आपल्या कशाचा पोर्शन आहे माहिती आहे का? मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे आपल्या डीएनए जेनेटिक मटेरियलमध्ये असतात. म्हणजे एक सेलची नवीन सेल म्हणजे ग्रोथ होण्यासाठी. आयर्न पाण्यातनं मिळाला तर तो कशासाठी इम्पॉर्टंट असतो? तो आपलं हिमोग्लोबिन वाढवतो. झिंक जर मिळाला नाही तर झिंक कशासाठी असतो? रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे स्टेरॉइड वगैरे असतात बॉडीतले टेस्टोस्टेरॉन मेंटेन करण्याचं काम झिंक करत असतो. म्हणजे तुम्हाला हे सर्व कुठून फ्रीमध्ये मिळतं? वॉटरमधनं. जे की तुम्ही जमिनीतनं काढून पितात. तुम्हाला माहितीये का जे जुने लोक होते ना ते काय करायचे माहितीये का? ते काय करायचे माहितीये का? असे जंगलांमध्ये जायचे आणि सांगायचे की हे जे विहीर आहे ना किंवा हा जो झरा आहे, हा चांगला आहे. इथलं पाणी पिलं पाहिजे. हा गॉड गिफ्टेड आहे. गॉड गिफ्टेड. म्हणजे इथे देव आहे, हे पाणी प्यायचं. त्यांचं हे म्हणायचं राहायचं, की ह्या गध्यांना समजत नाही ना, देव म्हटलं ते पाणी पितात. त्यांना माहिती असायचं या पाण्यामध्ये ना चांगल्या प्रकारचे मिनरल्स आहेत. हे सुधरेल. आताही आपण तेच म्हणतो, चला ह्या झऱ्याचं देवाचं पाणी पिऊन घ्या. ते कशासाठी असतं? सिंपल आहे. त्या पाण्यामध्ये त्या ज्या स्टोनमधनं तो पाणी येत असतो, त्या स्टोनमध्ये काही मिनरल्स असतात आणि ते बाकीच्या ठिकाणी चांगले मिळत नसतात. मग त्यामुळे ते आपली संस्कृती कशी आहे, नाही हे एकदम होली प्लेस आहे. हा स्प्रिंग जो आहे तो होली आहे आणि इथलं पाणी महत्वाचं आहे आणि ते आपण पिलं पाहिजे. समजलं? मग ते आपण पितो. मग ते त्याच्यामुळे आपल्या काही डिफिशियन्सी कमी होतात. समजलं का? आता आपण तांब्याच्या पाण्यात तांब्यामध्ये का ठेवतो, कॉपरमध्ये का ठेवतो? हे सर्व रिझन्स आहेत, की वॉटरमध्ये आपण काहीतरी मिक्स करत असतो आणि ते पित असतो. कळालं? हॅलो? पण मला सिंगल सांगायचं आहे, की आपण प्युअर वॉटर पित नाही आणि ते आपल्याला हेल्दी नसतं. प्युअर वॉटर हे आपल्याला हेल्दी नसतं. प्युअर वॉटर जो पितो त्याच्या बॉडीमध्ये डिफिशियन्सी तयार होतात. नेक्स्ट मेटॅलिक क्रिस्टल. जो मुलगा 11वीत आलेला असतो 12वीत त्याला मेटल चांगला माहिती असतो. मेटलच्या प्रॉपर्टी त्याने 5वी पासून 10वी पर्यंत 10 वेळा वाचलेले असतात. की ते मॅलेबल असतात, ते डक्टाईल असतात, ते गुड कंडक्टर असतात, ते थर्मल कंडक्टर असतात. हे काही नवीन आहे का? नो. म्हणजे मेलेबल म्हणजे त्याचा पत्रा तयार करता येतो. पत्रा मेटलचाच तयार होतो. कार्बन डायऑक्साईडचा पत्रा घराला बसवला नसेल. डक्टाईल वायर जी असते ना, मेटलचीच निघते. म्हणजे कोणाच्या चांगल्या वायर निघतात? सिल्वर आणि गोल्डच्या. सिल्वर आणि गोल्डच्या सर्वात चांगल्या वायर ज्या निघतात त्या सिल्वरच्या निघतात. आता गोल्डच्या निघतात. मग गोल्डच्या आणि सिल्वरच्या वायर निघतात म्हणून आपण त्यांना कशामध्ये वापरतो? ऑर्नामेंट्समध्ये किंवा दागिन्यांमध्ये वापरतो. तुम्ही कधी लोखंडाचे दागिने बघितलेत का? त्याची क्वालिटी ती. त्यांच्याकडनं बारीक काय निघतात ते डक्टाईल असतात भरपूर. त्या ट्यूब्स निघतात. डक्टाईल म्हणजे टू प्रिपेअर फ्रॉम द मेटल. ते शायनिंग करतात, शाईन करतात. हे मेटलच्या क्वालिटी आहे. आणि मेटलच्या म्हणजे मेटलच्या क्रिस्टलचे आहे ना. मेटल म्हणजे काय? मेटलचा जो छोटासा तुकडा त्याला म्हणायचं मेटल. मग तो मेटलचा छोटा तुकडा शीटही तयार करतो. तो मेटल शिकडा वायरही तयार करतो. तो गुड कंडक्टर असतो. घरात सर्व वायरी आपल्या मेटलच्याच असतात. सोडियम, पोटॅशियम, निकेल, हे सिल्वर, गोल्ड, कॉपर हे सर्व तेच असतं. कोबाल्ट, निकेल सर्व मेटल जोडायचे. पिरियडिक टेबलमध्ये इथला ब्लॉक म्हणजे सर्व मेटल इथपर्यंत मेटल असतं. जर तुम्ही केमिस्ट्री बघितलं तर केमिस्ट्रीमध्ये एवढेच नॉन मेटल आहेत. इथे फक्त काही नॉन मेटलॉइड आहे ना, हा सर्व पोर्शन आहे ना, मेटल लोकांचं डॉमिनन्स आहे केमिस्ट्रीमध्ये. जगामध्ये सर्वात जास्त काय आहे? मेटल्स आहेत. नॉन मेटल्स कमी आहेत. मेटलॉइड त्याच्यात 5-7 आहेत फक्त. कळालं? नेक्स्ट. तुम्ही हे बघा केमिस्ट्री जसं तुम्ही डीप शिकाल तर तुम्हाला केमिस्ट्री समजेल की ऍक्च्युली सर्व केमिस्ट्रीच आहे. तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही विचार करताय ना, विचार करणं म्हणजे काय असतं माहितीये का? तुमच्याकडे विचार चालू आहे. विचार. हे विचार तुम्ही विचार करताय म्हणजे काय करताय? तुमच्या डोक्यामध्ये केमिकल्स आहेत. ते केमिकल्स एकमेकांशी काय करतात? बॉन्ड तयार करतात म्हणून तुम्ही त्याला विचार म्हणतात. आता हे तुमच्या डोक्यामध्ये जर काही होऊ दे ना, तुम्हाला जर आता वेगळं हार्मोन जर तुमच्या बॉडीत तयार झालं, तुम्ही रडायला लागला. तर तुम्ही जे आता करताय ते ऍक्च्युली केमिकल्सच आहे. तुमच्या डोळ्यामध्येही तुम्ही बघताय तर तुमच्या डोळ्यामध्ये रेटिनॉल आहे, तो वर्क करतोय. केमिकल ऍक्शन होते. सर्व ठिकाणी केमिकल्सच आहे. ठीक आहे. आता तुम्ही ज्या स्क्रीनवर बघताय ना त्यात मेटॅलिक चिप्स आहेत आणि जे स्क्रीन बघताय तुम्ही ती एलसीडी स्क्रीन आहे. त्यातनं काय होतं? इलेक्ट्रॉन कंडक्ट होतात. त्यात सेमीकंडक्टर मटेरियल आहे. म्हणजे जे सर तुम्ही मेटल किंवा मेटलॉइडच बघताय. केमिस्ट्री तुमच्या हातातच आहे. ठीक आहे. तर आपण 3 क्रिस्टल शिकलो मग. आपण कोणकोणते क्रिस्टल शिकलो एकदा रिपीट करायचं आणि त्याची क्वालिटी पाठवून घ्यायची. सीईटीला विचारला गेलंय. आणि एक पॉलिसी आपण आता पुन्हा ठेवू, की आतापर्यंत आपण थोडं पॉलिसी सीईटीला फोकस केलं नव्हतं. आता पुढच्या लेक्चरला हे चॅप्टर झालं किंवा मागचे चॅप्टर त्याच्यावरती 10 मार्चची आपली टेस्ट होईल. फक्त सीईटीसाठी. ठीक आहे. आणि सीईटी वरती टेस्ट होईल. सीईटी मध्ये प्रश्न असे विचारले जातील की ते तुमच्या बुकमध्ये असतील आणि सीईटीला आलेले असतील.
तर हा टेबल आहे, टेबल पाठ करायचं, टेबलवरती एक प्रश्न तुम्हाला येणार आहे. तर मला वाटतं की टेबल झांबरे वाचवत. सिलेबसला आहे का गेला टेबल? त्या टेबलवरनं तुम्हाला मिनिमम किती मार्क्स मिळणार आहेत? बोर्डला 4 मार्क्स आणि सीईटीला 1 मार्क्स. वाचा. दिसत नाही का? ठीक आहे. आता बघ बरं. हा आता आता अरे ते पुस्तकच गेलं. कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम्स, मॉलिक्युलर सॉलिड मोनोॲटमिक और पॉलीॲटमिक मॉलिक्युल्स आणि मेटॅलिक सॉलिड मेटॅलिक आयन्स इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. जाऊ दे झांबरे, मीच सांगतो. हे बघा, आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिड शिकायचे. ते 3 टाईप आहे: आयनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. किती टाईप झाले? 4 टाईप. पुन्हा डाऊट आहे सर हे टाईप काय आहेत? तर पाठ करायचे. मेटॅलिक क्रिस्टलचे 4 टाईप: 1, 2, 3, 4. तर त्यामध्ये पार्टिकल बघू आधी की आयनिक सॉलिड कशाचा बनलेला असतो. तर सिंपल आहे, सांगितलं होतं. कशाचा असतो? कट आयन, कटायन आयन. कोव्हॅलंट बॉन्डच्या ऍटम्स कोव्हॅलंट बॉन्ड असतो. मॉलिक्युलर सॉलिड मध्ये काय असतात? मोनो ॲटॉमिक किंवा पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल असतात. मोनो ॲटॉमिक म्हणजे हा Na. आता हे तुम्हाला थोडंसं 10वीत जाऊ हे बघा, तुम्ही म्हणाल की आम्ही डायरेक्ट 12वी शिकू, तर असं होत नसतं. मोनो ॲटॉमिक म्हणजे याला मोनो ॲटॉमिक म्हणतात. सोडियम कधीही असाच लिहिला जातो. सोडियम असा लिहिला जात नाही. कोणी बघितलंय का असा Na2? Na2 बघितलाय कधी? एकटा कधी Na2 बघितलाय का? नाही. नो. सोडियम असाच असतो. त्याला Na2 म्हणतात. मोनो म्हणजे एक, हा एकच ॲटम असतो. तुम्हाला कधीही ऑप्शन दिसला तो असाच दिसतो. ठीक आहे. याला ऑप्शनचा मॉलिक्यूल म्हणतात, डायॲटॉमिक म्हणतात. म्हणजे हे मॉलिक्युलर सॉलिड हे एक एक ॲटम किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲटम एकत्र म्हणजे मॉलिक्यूल तयार होतात, यांच्यापासून बनतात. ठीक आहे. आणि हा कोव्हॅलंट सॉलिड कशा बनतो? एका ॲटम बनतो, एकच ॲटम कॉपी होतो. नेक्स्ट, मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड काय असतात? मेटॅलिक आयन्स असतात आणि त्याच्यात सी ऑफ इलेक्ट्रॉन असतो. अशी डायग्राम असते. इथे आयन असतो. आयन म्हणजे काय? एक आयन असतो आणि ते इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन फिरत असतो जसे हवेमध्ये. असे इलेक्ट्रॉन्स असतात. किंबहुना डायग्राम मी तुम्हाला याच्यानंतर दाखवतो. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आयनिक म्हणजे आयन्स, कोव्हॅलंट म्हणजे ॲटम, मॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युल आणि मेटॅलिक म्हणजे मेटॅलिक आयन. बस, मेटॅलिकला मेटॅलिक आयन लक्षात ठेवा किंवा सी ऑफ इलेक्ट्रॉन. पुढे बघू. पुढचा पॉइंट आहे इंटर पार्टिकल फोर्स. आता हे आयन्स काय एकत्र आहे कारण त्यांच्यामध्ये एक महत्वाचा फोर्स आहे, त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे ॲटम काय एकत्र आहे कारण त्याचे कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये पकडले. हे ॲटम्स काय एकत्र आहे? यांच्यामध्ये लंडन फोर्स, डायपोल मुवमेंट किंवा हायड्रोजन बॉन्ड, हे 3 फोर्स. ह्या टॉपिक वरतीच प्रश्न मॅक्झिमम आलेले. कशामध्ये? का ते हे ॲटम आयन एकत्र का राहतात आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की इथला लंडन फोर्स, इथे मेटॅलिक बॉन्ड असतो. मेटल मध्ये कोणता बॉन्ड असतो? मेटॅलिक बॉन्ड. कोव्हॅलंट मॉलिक्युल म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. आयन्स मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर हे पाठ करायचे. ठीक आहे, सिंपल आहे, लक्षात राहण्यासारखे. हार्डनेस जो असतो आपल्याला माहिती आहे. हार्डनेस कशासाठी ठरतो? की तो किती स्ट्रॉंग आहे. तर सर्वात जे हार्ड जे असतात, ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे सर्वात हार्ड व्हेरी हार्ड कोण असतात? डायमंड. आणि डायमंड कोण असतो? कोव्हॅलंट सॉलिड असतो. आणि हार्ड आणि ब्रिटल हे आपलं सोडियम क्लोराईड हे हार्ड आणि थोडं ब्रिटल असतं, सांगितलं होतं. येथील लंडन फोर्सेस असतात म्हणजे जो कार्बन डायऑक्साईडचा जो सॉलिड असतो म्हणजे ड्राय आईस असतो, जसं तो वाफ होते, समजलं ना, कार्बन डायऑक्साईडचा आईस, तो सॉफ्ट असतो. आणि हे कसं असतात? व्हेरी हे मेटली हार्ड असतात, माहिती आहे तुम्हाला. काही काही सॉफ्ट असतात, काही काही हार्ड असतात. तर ते व्हेरी करतात. पण मॅक्सिमम सर्व सॉलिड हे हार्डच असतं. पण काही सॉलिड हे सॉफ्ट असतात. कोण सांगू शकतं कोणता मेटल सॉफ्ट असतो? मेटल्स हे व्हेरिएबल असतात, त्यांचा हार्डनेस कमी जास्त होतो, तो सॉफ्टही असतो. कोणता मेटल सॉफ्ट असतो? ॲल्युमिनियम. मेटल सॉफ्ट असतो. हे बघा, तुम्ही सोडियम बघितलंय कधी? कोणी डोळ्याने बघितलंय का? सोडियम 10 मध्ये एक क्वेश्चन येतो किंवा 9 मध्ये. सोडियम
कॅन बी कट बाय नाईफ. ऐकलंय कधी? बघा 10वी त्यासाठी 9वी 10वी का शिकावं लागतं माहितीये का? कारण ते 11वी 12वी देतात. आता एक माझा मित्र आहे, सिंपल गोष्ट सांगतो. एक माझा फ्रेंड होता. त्याचं पॅकेज जर बघितलं आता, तर त्याचं पॅकेज आहे ना, नाव याच्यासाठी सांगत नाही की कारण तुम्ही काही नाव सांगून किंवा त्याचा फायदाही नाही. तर माझा मित्र आहे, त्याचं नाव मला खराब नाही करायचंय. तर फ्रेंड होता. फ्रेंडची गोष्ट अशी आहे की तो फ्रेंड जो आहे, त्या फ्रेंडला 9वी 10वी ला काही येत नव्हतं. 0. त्याचं आताचं पॅकेज जर बघितलं तुम्ही, वर्षाचं पॅकेज म्हणतोय मी. 14.5 लाखाचं पॅकेज आहे. म्हणजे महिन्याला तो किती कमवतो मिनिमम? 1.25 लाखाच्या वरती. हे पॅकेज वेगळं, त्याचे फॉरेन टूर वेगळे आहेत, त्याचे अलाउन्सेस वेगळे आणि तो फक्त 4 डे वर्क करतो. तो कुठे आहे सध्या? बोस्टनला आहे. तर त्याची जर हिस्ट्री बघितली तर तो 11वी मध्ये 0 होता. 12वी मध्ये त्याचे मार्क जर बघितले तर किती मार्क आहे माहितीये का? 56% आहे. 11 मध्ये आला, सॉरी इंजिनिअरिंगला आला. इंजिनिअरिंग मध्ये काय केलं असेल? पहिलं वर्ष त्याने बिचाऱ्याने केलं. आणि त्याला घरच्यांनी सर्वांनी सांगितलं होतं की तू पास होऊ शकत नाही, तू गधा आहे. का तू गधा काय? कारण 56 वाल्याला डोकं नसतं. म्हणजे 92 असतं त्याला डोकं असतं किंवा 80 वाला डोकं असतं, त्याने इंजिनिअरिंग करावं. पोरगा कसा तर लागला 56 वरती. का लागला? तर सिंपल माहिती आहे, 56 वरती कोणी लागत नसतो. सीईटी मधनं कॅटेगरी होता, तर एससी मधनं होता म्हणून लागून गेला. लागला तर आता काही फायदा घ्यायला पाहिजे. लोकांचा विरोध, घरचे काही शिकलेले नाही, सर्व अडाणी. पोरगा बिचारा, माझा मित्र बेस्ट फ्रेंड आहे. तर मग मित्र झाले आम्ही कॉलेजमध्ये. मग प्रश्न असा होता की बुवा काय करायचं, आपल्याला तर काहीच येत नाही. पहिलं सेमिस्टर माणूस माझं बघून लिहायचा. म्हणजे मी जर लिहिलं असं सॉफ्ट, तसं लिहायचं इथे सॉफ्ट. मग तो बघायचं की याचं स्पेलिंग काय असतं. समजतंय तुम्हाला कंडिशन? त्याला जर म्हटलं रेजिस्टन्स, तो शोधायचा रेजिस्टन्स. तो असं काहीतरी लिहायचं असं असं रेजिस्टन्स, असं काही लिहायचं तो स्पेलिंग. तो स्पेलिंग लिहायला शिकला. नंतर त्याने पुन्हा ते रॅपिडेक्सचे बुक घेतले. काही इंग्लिशचे माझ्याकडनं फिडिंग. तो आमच्याकडनं इंग्लिशच शिकायचा. तो मला सांगायचा, "नेमाळे मला आहे ना इंग्लिश शिकव. मला लिहिता येत नाही इंग्लिश. मला उत्तर लिहायचे आणि मला आहे ना पास व्हायचं आहे. मला मोठं व्हायचं आमच्या एरियामध्ये फक्त मी एकटाच गधा आहे की तो इंजिनिअरिंग करायला आलाय. आमच्या पूर्ण गावामध्ये मी एकटा आहे म्हणे की पहिल्यांदा इंजिनिअरिंग करतोय आणि लोकं मला हसता म्हणे आणि मला करून दाखवायचे." हे त्याचं फर्स्ट इयर होतं. फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला माहिती असतं 5 सब्जेक्ट असतात. 5 सब्जेक्टमध्ये एकच सब्जेक्ट पास झाला मुलगा आणि त्याचं नाव होतं कॉम्प्युटर. तो एक थिअरी असतो आणि तो कोणता गधाही पास होतो. इश्यू समजताय मुलाचं? सब्जेक्ट पास झाला माहिती का? 4 आउट ऑफ 5 आउट ऑफ 4. 5 आउट ऑफ 4 फेल झाला. आणि एक असा सब्जेक्ट पास झाला की ते सर्वच पास होते. एकही मुलगा कॉम्प्युटर फेल होत नसतो. त्या मुलाचा रिझल्ट तुम्ही बघितला तर फायनल इयरला. तो फायनल इयरचा रिझल्ट आहे, त्याचा रिझल्ट आहे 70% जो कॉलेजचा. कॉलेजचा काय? सेकंड टॉपर. त्याचा आताचं पॅकेज किती आहे सांगितलं ना? 14.5. मागच्या 1.5 वर्षापूर्वीचं आहे, तर त्याला मी पॅकेज विचारलं काय चाललंय मग. सांगायचा उद्देश काय आहे की मुलगा आहे ना दिवसरात झोपायचा नाही. त्याला फर्स्ट इयरला तो 4 सब्जेक्ट फेल झाला ना, तर तो म्हटलं त्याला तेच म्हटलं, मी फेल झाला ना तर तू किती वर्क केलं? तो म्हणे मी काय केलं म्हणे, नेमाळे तुलाही माहिती आहे की मी काय केलं. सिंपल आहे. मी 8वीत काही मला 0 डोकं होतं. मी आधी फोर्स शिकलो. नंतर मला असं कळलं की व्हेलॉसिटी काय असते, मी व्हेलॉसिटी शिकलो. म्हणजे त्या पहिल्या सेमेस्टरमध्ये तो हे शिकला की जर आपल्याला हा मेकॅनिक सब्जेक्ट शिकायचा असेल, तर आपल्याला 9th मध्ये 8th मध्ये फोर्स असतो, तो शिकावा लागतो. त्या फोर्ससाठी डिस्प्लेसमेंट शिकावं लागतं, व्हेलॉसिटी लागतं, ॲक्सेलरेशन लागतं. नंतर फिजिक्स स्टार्ट होतं. जर मला हे केमिस्ट्रीचा हा जो मेटल्सला शिकायचा आहे, जे की मेकॅनिकलमध्ये लागतात, त्याला मला आधी हे शिकावं लागेल की हे मेटल मॅटर काय असतं. त्या मेटलची मग कोणकोणते मेटल असतात, मग पिरियड टेबल काय असतो, तरच तर मेकॅनिकल मशीनचं लागणार ना ते मेटल. तर त्याने पहिलं सेमिस्टर पूर्ण फर्स्ट इयर त्याने 8वी 9वी 10वी तर घेतलेत, सीबीएसईचे घेतलेत आणि वाचून टाकलेत. स्टेट बोर्ड घेतले आधी तर तो म्हणे झाला ते समजता येतात. नंतर त्याने पुणे 1 वर्ष केलं आणि बघत होता कुठे आहे. सांगायचं मग काय महत्वाची गोष्ट काय एवढे का सांगितली तुम्हाला? मॉरल ऑफ द स्टोरी काय? मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे की
आता तुम्ही लंडन फोर्सेस वगैरे आहे, ज्यामध्ये मी 11ला शिकवले, बरोबर? शिकवले ना? पण ज्याला इच्छा असते ना, तो पुन्हा टीचरने 12वी शिकवले त्याला लगेच समजतं ते. फक्त तुम्हाला शिकण्याची इच्छा पाहिजे. तुम्हाला मोठं व्हायचं पाहिजे. फक्त तुम्हाला अपेक्षा पाहिजे, की मला काहीतरी करायचंय. ओके सर, लंडन फोर्स काय त्याला लगेच समजतं. 11वीतला तो विसरून जातो. तर कोणी डायरेक्ट 12वीत यायला असेल त्याला समजलं, की ओके सर इथे प्लस मायनस असतं आणि हा प्लस मायनस असतो आणि हा प्लस मायनस शिकायला अट्रॅक्ट करतो. हे लंडन फोर्स संपलं. तर नॉलेज हे बघा गेन करा. पुन्हा मागे जाण्याचा प्रयत्न करा. 12 मधनं जर तुम्ही 11 मागे जात असाल तर काही मोठी गोष्ट नाहीये. 12 मधनं 11 जाणं किंवा 9 जाणं मोठी गोष्ट नाहीये. पण इंजिनिअरिंग मधनं ते मागे जाणं, त्यातही तुमच्याकडे फक्त 2 महिने अभ्यासाला असणं, हे भरपूर मोठी गोष्ट आहे. तुम्हाला ते आता समजू शकत नाही, कारण तुम्ही इंजिनिअर नाही आहात. तुम्हाला 9वी 10वी चांगली समजत असेल, सिलेबस छोटा होता, 11वीत वाढला, 12वीत वाढला. इंजिनिअरिंग मधला सिलेबस असा असतो, की मुलांना एवढं टेन्शन येतं, की ते फेल मग काही ते खातही नाही, जेवणही नाही करत. समजलं? ते म्हणजे तिथे तुम्हाला वेळ नसतो. नवीन सिलेबस इंजिनिअरिंगने तुमच्या समोर ठेवलेला असतो. इंजिनिअरिंग नाही, तुमची BSc असेल, तुमची फार्मसी असेल, तुमचं मेडिकल असेल. ते म्हणतं की नवीन शिका, पण तुमच्याकडे मागचं नॉलेज नसतं. तुम्हाला 11-12 हे येतच नसतं. 12 काय येत नसतं, तर मग 11 येत नसतं. 11 काय येत नसतं, मला सर 9वी येत नाही. तर थोडं मागे जाण्याचा प्रयत्न करा, मित्रांकडनं शिका, तर पुढे जाल. आता जर तुम्ही अभ्यास बॅकवर्ड कराल किंवा 12वीला आता 12वी मी शिकवतोय. 12वी जर तुमची इथे नाही आहे ना, आज जर तुम्ही टाइमपास करताय ना, 100% तुम्ही पुढं BSc कशातही सक्सेसफुल होऊ शकणार नाही. समजतंय? आणि तेव्हा करायला जाल ना, मग तेव्हा तुम्हाला एवढा त्रास होईल. त्रास काय होईल माहितीये का? ती मुलं तुमच्या पुढे जातील आणि तुम्ही मागे राहाल. ते फ्रस्ट्रेशन पुन्हा. तर ते फ्रस्ट्रेशन काढा. आता वेळ आहे. चांगल्या प्रकारे थोडं पॅकअप करा. आणि हे मेटल्स वगैरे का बोललो मी? कारण कसं असतं हे तुमचं 8th नॉलेज असतं. हे बघा सोडियम हा हाताने कट करता येतो आणि हा एक सिंपल रिझन आहे, की प्रत्येक मुलाला 8वीत शिकवलं जातं, की सोडियमला नाईफने कट करतात. हा जो मर्क्युरी असतो हा लिक्विड असतो. हे सर्व सॉफ्टमध्ये येतात ते. आणि हा Fe वगैरे हार्डमध्ये येतं. ठीक आहे, तर याला 12च्या केमिस्ट्रीची गरज नाहीये. केमिस्ट्री 12ची काय सांगते फक्त, की त्यांचे सॉफ्टनेस कमी जास्त होतो. हे ऑलरेडी तुम्ही 9-10 मध्ये शिकलेलं असतात, की काही होतात, काही कट होतात, काही चाकूने कट होतात, काही याच्याने कट होतात. हे तुम्हाला ऑलरेडी काही लोकांना माहिती पाहिजे. तर मला वाटतं समजलं असेल, की जेव्हा जागी व्हाल, तेव्हा चांगले जागी व्हा आणि लवकर व्हा. चला मेल्टिंग पॉइंट. समजली का स्टोरी? Yes. सिंग काय आपला हरीश काय होऊन जातो? काय नाव याचं? हॅलो, काय नाव आहे याचं? हो सर. हाँ, तुम गायब हो जाते, तुम तो बीच में गायब हो जाते, कभी बीच से गायब हो जाते हैं. सर नेटवर्क प्रॉब्लम है इधर. ओके, नेटवर्क प्रॉब्लम है क्या? ठीक हाँ सर. ठीक है. तो ये मराठी समझते हैं हाँ तुमको? सर, मैं समझ मराठी में में आ बात रही है. करता तो सीख गए क्या तुम मराठी? ठीक है. हो सर, सीख लो. हाँ, सर ये देखो मेल्टिंग पॉइंट जो होता है, मेल्टिंग पॉइंट जो जी सर. मेटल का होता है, मेटल का देखो कितना है, देखो 3400. देखो यस कम सर. को ये रेंज हमें अच्छे से लर्न नहीं करना है. रेंज का मतलब नहीं है, हमें देखना है कि देखो इसका मेल्टिंग पॉइंट ज्यादा है. जो हमारे आइस होता है, ये जो कार्बन डाइऑक्साइड का आइस होता है ना, मैं यस बोला सर. था वो, जी सर. और उसका मेल्टिंग पॉइंट क्या होता है, कम होता है. हम्म. ये जो हमारे कोवैलेंट होते हैं, तो सबसे कोवैलेंट देखो यहाँ पे 400 डिग्री सेल्सियस, समझता है ना? हमारा बॉडी का टेम्परेचर, हमारा रूम का टेम्परेचर हाँ 30 सर. होता है. 400 डिग्री सेल्सियस डायमंड का जो होता है, उनका देखो इतना बढ़ना पड़ता है, तब वो मेल्ट होते हैं. हाँ सर. इनका भी अच्छे से होता है. सोडियम क्लोराइड और सबका जो होता है मेल्टिंग पॉइंट क्या होता है, तो सबका भी अच्छा होता है. तो मेल्टिंग पॉइंट आपको इतना नहीं देखना है, खाली ये रेंज देखना है कि हाई हाई होता है, लो वाइड होता है. ओके सर. आगे जाएंगे थर्मल कंडक्टिविटी. तो थर्मल कंडक्टिविटी के बारे में देखो कि चलो हमारा पहला जो है, मैंने बोला था सबसे गुड कंडक्टर कौन होते हैं, तो मेटल्स. यहाँ पे मेटल्स मेटल. से देखो एल्यूमिनियम कॉपर सबसे गुड कंडक्टर है, क्योंकि मैंने यस पहले ही सर. बोल के रखा है कि कंडक्टिविटी किससे होता है, जिसमें ज्यादा इलेक्ट्रॉन्स है उसके पास कंडक्टिविटी ज्यादा है. तो इसके पास सी ऑफ इलेक्ट्रॉन होता है, मेटल में बहुत इलेक्ट्रॉन होता है, हम्म. तो सबसे गुड कंडक्टर. तो चलो उनको गुड कंडक्टर बोल देंगे, चलो गुड कंडक्टर हो गए. तो पुअर कंडक्टर ये तो कार्बन डाइऑक्साइड और ये ऑलरेडी क्या है, पुअर कंडक्टर होते हैं. कभी देखा क्या आपने? चलो सर एयर है, एयर में से इलेक्ट्रिसिटी जा रहा है, नहीं सर. एयर में कार्बन डाइऑक्साइड होता है, ऑक्सीजन होता है, नाइट्रोजन होता है, तो ऐसे होता तो हम जी नहीं पाते.
तो उनको लिक्विड बना दिया, तो वो एयर में नहीं कर सकते तो लिक्विड भी इतना नहीं कर सकते, तो वो एक्चुअली बैड पुअर कंडक्टर होते हैं। ठीक है, हाँ सर। नेक्स्ट होता है हमारा कि जो ग्राफाइट, जो हमें कोवैलेंट बॉन्ड बोला था, डायमंड और ये ग्राफाइट, तो इसमें देखो कि हमारा डायमंड होता है वो पूरा जो है गुड कंडक्टर नहीं होता, बैड कंडक्टर होता है इलेक्ट्रिसिटी का। हम्म। और जो ग्राफाइट होता है वो गुड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी का होता है। तो यस सर। ग्राफाइट मतलब आपको एक ये पता होगा, ये पेंसिल होता है ना अपना, वहां से ऐसे दो वायर निकालो, उसको लाइट लगा दो, यहाँ पे बैटरी लगा दो, तो आपका वो लाइट लाइट ग्लो हो जाता है। क्यों? क्योंकि हाँ बीच सर। में जो रॉड होता है ग्राफाइट का होता है और वो बहुत गुड कंडक्टर होता है। पुअर कंडक्टर है सोडियम क्लोराइड, आपको पता है हाँ सर। पुअर कंडक्टर होता है, सॉलिड होते हैं तब, पर उनको लिक्विड बनाया जाए तो बहुत गुड कंडक्टर है। हाँ ठीक सर। है, और हमारे बॉडी में जो बायोलॉजी के स्टूडेंट है, तो हमारा जो अभी आपका ब्रेन काम कर रहा है, ब्रेन अभी क्या कर रहा है, देखो आपका ब्रेन यहाँ पे है, आपके आईज चलो यहाँ पे है, आपका हाथ पे मोबाइल है या कुछ होगा, ये मोबाइल यहाँ पे है। तो ब्रेन क्या कर रहा है, देखो ब्रेन क्या कर रहा है, कंटिन्यूसली उसको आय बता रहा है कि चलो ये कुछ इमेजेस चेंज हो रही है, ये देखो। फिर ब्रेन उसको देख रहा है, अरे ये पी बोले तो हमने वो फर्स्ट क्लास में देखा था, पी बोले तो ये पाटिल होता है, पी बोले तो ये होता है, पुअर होता है। हाँ सर। तो अपना ब्रेन में जो डेटा है वो एनालाइज कर करके बता रहा है आपको कि ये पुअर क्या बोल रहा है, ये कंडक्टर क्या बोल रहा है, और आपके जो ये हाथ है उसको मसल्स को कंट्रोल कर रहा है। तो ये सब जो कनेक्शन चालू है इलेक्ट्रिकल, वो सोडियम की वजह से होता है। ठीक है, और सोडियम की वजह ओके से सर। क्यों होता है, हमारे बॉडी में ऐसे नहीं होता है NaCl, हमारे बॉडी में ऐसे होता है Na+Cl-, और हमारा हाँ ब्रेन सर। सोडियम पे चलता है। समझा? हाँ सर। नहीं, मैं आपको नहीं, मैं आपको सबको बोल रहा हूँ। हेलो जाम्बरे, सुन रहे हैं क्या? मेडिकल वाले कोण आहे आपल्याकडे? प्रतीक्षा, प्रतीक्षा आहे का? हा सर. मी शिकवलं होतं तुम्हाला, सोडियम पंपिंग शिकवलं होतं हो बरोबर, रेस्टिंग पोटेन्शियल शिकवलं होतं, आठवत आहे का? नर्वस हो सिस्टीम, शिकवलं होतं. ऍक्शन पोटेन्शियल, रेस्टिंग पोटेन्शियल, कसं असतं ते सिंपल आहे, ते कशावरती काम करतं, हे सोडियम बाहेर, हे मायनस मध्ये हे सोडियम असतात ना, सोडियमच तर आपल्याला सिग्नल देतात, ब्रेन आपला सिग्नल वरती चालतो आणि त्यासाठी सोडियम लागतो. तुमच्या बॉडीत सोडियम कमी झाला की तुम्हाला झटके येतात, तुमच्या हातापायांना झटके येतात, कारण त्यांचा ब्रेनचा कंट्रोल काय होतो, ब्रेक होतो. चला ठीक आहे, तर टेबल वाचायचं, चांगल्या प्रकारे बघायचं, सोपं आहे, आणि पेपर थोडंसं बघणार आहोत की आता इथे महत्वाचा नेक्स्ट पॉईंट सुरू होतोय तुमचा. एक सेशन संपलं तुमचं, मग की टाइप्स ऑफ सॉलिड काय असतात. आता मला सांग की 1.4 आहे ना सिलेबसला जांभरे? जांभरे, हं. तर ह्या चॅप्टर मध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट सुरू होतो आहे, त्याला म्हणायचं क्रिस्टल स्ट्रक्चर. आतापर्यंत आपण क्रिस्टल बघितलं. ठीक आहे, क्रिस्टल म्हणजे काय, सॉलिड मध्ये क्रिस्टल्स असतात आणि त्याला क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतात. काय म्हणतात? क्रिस्टलाइन सॉलिड. तर हे क्रिस्टल्स वेगळ्या प्रकारचे असतात, त्यांची वेगवेगळी अरेंजमेंट असते, म्हणजे प्रत्येक क्रिस्टल हा काय असतो, वेगळा असतो. तर ते क्रिस्टल्स आपल्याला शिकायचे की कशा प्रकारे असतात. तर क्रिस्टल्स मध्ये आपण द ऑर्डर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट, तर क्रिस्टल स्ट्रक्चर 3 डायमेन्शन मध्ये असतं, आणि त्यातला आपल्याला काही गोष्टी बघायच्या, त्याला लॅटिस काय म्हणतात किंवा बेसिस वगैरे काय म्हणतात ते आपण शिकवतात. म्हणजे आपल्याला क्रिस्टल बघायचं, क्रिस्टल कसं असतं. तर क्रिस्टल मध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट असतो, त्याला म्हणतात लॅटिस. त्याला काय म्हणायचं, लॅटिस. तर लॅटिस काय असतो, लॅटिस इज अ जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ आवाज येत नाही सर. म्हणजे लक्षात ठेवायचं की हे 3 डायमेन्शनल काय असतं, अरेंजमेंट असतं. ओके, तर एवढं लक्षात ठेवायचं, लॅटिस म्हणजे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. आणि पिरियडिक म्हणजे काय, ते अरेंजमेंट पुन्हा पुन्हा काय होतं, कॉपी होतं, त्याला पिरियडिक म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. तर दाखवतो तुम्हाला. The crystal structure is obtained by attaching the constituent particle of the each lattice. Each constituent particle attached to the lattice point. हे बघा. Lattice is also called as a space lattice of crystal. Thus, the crystal
स्ट्रक्चर ऍट द रिझल्ट ऑफ लॅटिस. ओके, तर हे काय लॅटिस साठी केलेलं आहे. तर बघायचं हे बघा, लॅटिस म्हणजे काय असतं की हे जे असतं अशा प्रकारच्याला लॅटिस म्हणतात. हा जो जे पॉइंट्स असतात हे 3 डायमेन्शनल असतात, किंवा तुम्हाला डायग्रामने दाखवतो चांगल्या प्रकारे. हे बघा, डायग्राम दिसतोय का वरती बघा. हो तर सर. याला क्रिस्टल लॅटिस म्हणतात. हे बघा काय असतं की हा जो आहे, ही जी जाळी तयार झालेली ना, याला क्रिस्टल लॅटिस म्हणतात. म्हणजे ती 3D मध्ये जसे हे पॉइंट्स एकमेकांना जॉईन होतात, त्याला काय म्हणायचं, क्रिस्टल लॅटिस 3D मध्ये. ठीक आहे. आता इथे बघा, आणि हा जो पॉइंट असतो त्याचा एक कॉर्नर, त्याला क्रिस्टल लॅटिस पॉइंट म्हणतात. आता बघा इथे चांगला इथे दिलाय. आता हे 3D दिसतंय ना तुम्हाला, 3D समजतं ना. हा तुमचा एक भिंतीचा भाग आहे. हा हा काल तुम्हाला चांगल्या प्रकारे भिंत काढून दाखवली होती. तर याच्यामध्ये काही पॉइंट लॅटिस पॉइंट काय करतात, असे एकमेकाला जॉईन करतात आणि काय तयार होतात, क्रिस्टल लॅटिस तयार होतात. काय होतात, क्रिस्टल लॅटिस. आणि क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय, तर 3D मध्ये हे 3D मध्ये असे पॉइंट्स एकमेकाला जॉईन करतात, त्याला क्रिस्टल पॉइंट्स म्हणतात. आणि क्रिस्टल पॉइंट काय करतात, अशा प्रकारे स्ट्रक्चर तयार करतात बघा. हे असं हॅलो बघा, हे सर. क्रिस्टल. हा, हॅलो. हा सर, ते रूपश्री म्हणत होती की माझं जॉईन होत नाही म्हणत होती. ओके, वेटिंगच क्लिअर करताय. ठीक आहे. ते बघा, आता थोडस डेफिनेशन पेक्षा डायरेक्टली एक्झामवरती फोकस करा. तर क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय लक्षात ठेवायचं की हा जो पॉइंट्स आहेत याला लॅटिस पॉइंट म्हणतात. हे बघा, हा लॅटिस पॉइंट आहे. हे 3D मध्ये एकमेकाला जॉईन करतात आणि एक असा क्यूब तयार करतात. हे बघा, असं असं छोटासा पार्ट तयार करतात की तो रिपीट होतो. बघा इथे रिपीट होतो, दिसतोय ना. हा एक क्यूब आहे, हा एक क्यूब आहे, हा एक क्यूब आहे, हा एक क्यूब आहे. तर हे लॅटिस पॉइंट 3D मध्ये एकमेकाला अशा प्रकारे अरेंज करतात की एक 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 ब्लॉक तयार करतात आणि तो ब्लॉक पुन्हा पुन्हा कॉपी होतो बघ. त्या ब्लॉकला काय म्हणायचं, युनिट लॅटिस. काय म्हणायचं, युनिट लॅटिस. हे बघा इथे डायग्राम अजून चांगली आहे. हे असं बघतोय आपण. तर आपल्याला बघायचं आहे की लॅटिस, क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय किंवा युनिट सेल म्हणजे काय. तर सर्वात महत्वाचं आधी समजा की ही 3D आहे डायग्राम, ही 3D डायग्राम आहे. म्हणजे त्याला एक्स वाय झेड तिन्ही ऍक्सिस आहे. एक्स वाय झेड कसा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस. क्लिअर समजतं. ऍक्सिस ऍक्सिस कडून करायचे असतात कॉर्नर मधलं. दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस झेड ऍक्सिस. दिस इज कॉर्नर. हे भिंतीच्या कोपऱ्यातनं जे 3 जे असतात ना कोपरे वरती खाली होतात त्याला ऍक्सिस म्हणतात. आणि त्या ऍक्सिस मध्ये बघायचं आता की हे जे पॉइंट्स आहे यांना लॅटिस पॉइंट म्हणतात. याला काय म्हणायचं, लॅटिस पॉइंट. आणि हे लॅटिस पॉइंट काय करतात, एकमेकाला अशा प्रकारे काय करतात, जॉईन करतात आणि असं एक स्ट्रक्चर तयार करतात. आणि ते स्ट्रक्चर पुन्हा पुन्हा बघा कॉपी व्हायला लागतं. बघा इथे कॉपी झालं, इथे कॉपी झालं. तर ह्या कॉपी होताना मग काय होतं की आपण काय म्हणू शकतो की हे पूर्ण जे मोठं होल स्ट्रक्चर आहे याला, मग याचा क्रिस्टल तयार होतो. याचे छोटे छोटे युनिट्स आहेत ना, एकमेकाला जॉईन करतात तर क्रिस्टल तयार होतो. त्या क्रिस्टलला म्हणायचं क्रिस्टल लॅटिस. आणि त्या क्रिस्टल लॅटिस मधला लॅटिस पॉइंट मुळे जो छोटासा युनिट पुन्हा पुन्हा कॉपी होतो त्याला युनिट सेल म्हणतात. त्याला काय म्हणतात, युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय की लॅटिस पॉइंट मुळे असं छोटासा ब्लॉक तयार होतो. त्या ब्लॉक पुन्हा कॉपी केल्यामुळे क्रिस्टल तयार होतो. त्या क्रिस्टलला म्हणायचं क्रिस्टल लॅटिस. समजतंय डेफिनेशन. म्हणजे तुमच्याकडे क्यूब असतो, खेळायचा क्यूब असतो ना, तो मुलं खेळतात तो. त्या क्यूब मधला एक क्यूब छोटासा काढून टाका बाहेर, त्याला युनिट सेल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं,
युनिट सेल. आणि तो टोटल क्यूब असतो कलरचा, त्याला म्हणायचं क्रिस्टल लॅटिस. तुम्हाला खेळायचं क्यूब माहिती असेल ना, काय त्याचं नाव काय म्हणतात त्या क्यूबला? क्यूब. हे बघा, हा जो क्यूब आहे हे बघा, हा जो क्यूब आहे, तर ह्या क्यूब मधला हा जो पोर्शन आहे याला म्हणायचं युनिट, याला म्हणायचं एक युनिट. युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय की सिंगल युनिट, हा सिंगल युनिट आहे. आणि सिंगल युनिट जेव्हा कॉपी व्हायला लागतो आणि ब्लॉक बनवतो त्याला म्हणायचं क्रिस्टल लॅटिस. म्हणजे टोटल क्रिस्टल लॅटिस तयार होतो. म्हणजे एका युनिट पासून जेव्हा कॉम्बिनेशन पासून क्रिस्टल लॅटिस तयार होतो. आणि क्रिस्टल लॅटिस तयार होण्यासाठी या युनिट सेल कसा तयार झालेला असतो, तर काही लॅटिस पॉइंट जॉईन होऊन काय झालेला असतो, हा युनिट सेल तयार झालेला असतो. समजताय हो सिच्युएशन? सर. तर मला वाटतं काहीतरी कळालं असेल तुम्हाला. मग महत्वाची गोष्ट काय, तर आपल्याकडे लॅटिस पॉइंट असतात, ते जॉईन होऊन युनिट सेल तयार होतो. भरपूर युनिट सेल जॉईन क्रिस्टल लॅटिस तयार होतं. आणि आपण क्रिस्टल लॅटिस आता शिकतोय. ठीक आहे. मग ही डायग्राम मी बघा, म्हणजे एवढा डायग्राम दाखवण्याचं एकच कारण की पुढचं चॅप्टर समजण्यासाठी तुम्हाला हे समजलं पाहिजे. समजतंय ना मग? हे बघा डायग्राम आहे. डायग्राम मध्ये याला म्हणायचं टोटल जो ब्लॉक तयार झाला त्याला क्रिस्टल लॅटिस म्हणायचं. तो छोटा ब्लॉक आहे त्याला युनिट सेल म्हणायचं. आणि जे पॉईंट्स ते कनेक्ट लॅटिस पॉईंट म्हणायचं. आणि 3D डायग्राम असते, लक्षात ठेवायचं. काही डाऊट काही? हॅलो, इकडे डाऊट आहे कोणाला? झांबरे, प्रतीक्षा. आता महत्वाचा पॉईंट अजून एक क्लिअर करू की जो तेवढा महत्वाचा नाही पण तुम्हाला तो समजण्यासाठी पुन्हा प्रॉब्लेम येतो, म्हणून तुला क्रिस्टल आणि लॅटिस मधला बायस वाला डिफरन्स तुम्हाला. तर चांगला पॉईंट शोधतोय मी सांगायला तुम्हाला. ऐका, हे बघा, तर डायग्राम मध्ये बघा की लॅटिस दिसतंय तुम्हाला. लॅटिस म्हणजे काय, ते लॅटिस पॉइंट, बरोबर. हा लॅटिस पॉइंट आहे. आणि त्याच्यामध्ये जो पॉइंट असतो पुन्हा एकदा त्याला बायस म्हणतात. बायस म्हणजे त्याच्या मधला पॉइंट. समजतंय? बायस म्हणजे जो क्रिस्टल असतो, लॅटिस असतो, त्याच्यामध्ये पुन्हा एक पॉइंट ऍड होतो, त्याला म्हणायचं बायस पॉइंट, त्याच्या मधला पॉइंट. मग ते जे किंवा तुम्ही याच्यामध्ये ठेवलं ते असं स्ट्रक्चर तयार होईल ना, तर ते असं स्ट्रक्चर तयार होतं. आता बायस पॉइंट जर आपण वेगळा घेतला तर तो वेगळा अशा प्रकारे तयार होतो. मग हे स्ट्रक्चर काय होतं, तिथे ऍड होतात बघा, हे ब्लॅक कलरचे ऍड होतात. का? कारण तुम्ही एक तिथे पॉइंट ऍड केलेला. आवाज अटकला. बायस, एक मिनिट तुम्हाला जरा ते तुमच्या पुस्तकात सांगतो. बायस एवढा महत्वाचा पॉईंट नाही जेवढा की क्रिस्टल आणि क्रिस्टल लॅटिस. आता हे बघा, डेफिनेशन सांगतो. तर लॅटिस समजलं. लॅटिस म्हणजे लॅटिस पॉईंट म्हणजे काय, तर ते कॉर्नरच्या पॉईंट्सला आपण लॅटिस पॉईंट म्हणतो. क्लिअर झालं? Thus the crystal is the structure that result by attaching the bias to each of the lattice point and represented by the following equation. तर याला काय होतं की हे जे क्रिस्टल्स असतात हे काय करतात, एक दुसऱ्याला काय करतात, बायस करतात म्हणजे एक दुसऱ्या पॉइंटला काय करतात, म्हणजे अटॅच करतात. आपण त्याला एकाला दुसऱ्या कलर दाखवतो आणि दुसऱ्या कलर दाखवतो, बायस. आणि मग त्याला काय म्हणायचं आपण, त्याला काय म्हणतो आपण, क्रिस्टल. म्हणजे हा जो क्रिस्टल आहे, हा जो स्ट्रक्चर आहे हा दुसऱ्या पॉइंटला पुन्हा अटॅच करतो आणि त्या पॉइंटला म्हणायचं बायस. नाही समजत आहे? हे बघा, एक काम करतो मी, बायस किंवा लॅटिस हा एवढ्या लवकर तुम्हाला क्लिअर नाही होणार. मी तुम्हाला ते चांगला 3D मधलं डायग्राम दाखवून तुला सांगेल. ठीक आहे? मला एवढं तर समजलं की लॅटिस काय असतं, युनिट सेल काय असतं, हे मी तुम्हाला इमेजचा यूज करून सांगणार.
तर तेवढं क्लिअर तुम्हाला इथून ते होणार नाही. युनिट सेल हे मला व्हिडिओसाठी राहू द्या. मी तुम्हाला इमेज चांगली शोधून दाखवतो. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट जो आहे की तुम्हाला पेपरला विचारलं तर की जे ब्लॅक कलर मध्ये हे पेपरला विचारलं तर की लॅटिस काय असतं, सॉरी युनिट सेल काय असतं. लक्षात ठेवायचं युनिट सेल इज अ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर युनिट ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे सॉलिड आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे युनिट्स पुन्हा पुन्हा कॉपी होतात. आपण आताच बघितलं. आणि ते युनिट्स हे छोटे छोटे असे असतात. याला युनिट सेल म्हणतात. दाखवलं ना तुम्हाला युनिट सेल काय. तर छोटे छोटे रिपीटिंग युनिट्स असतात त्यांना काय म्हणायचं, युनिट सेल म्हणायचं. तर तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं त्यामुळे काही इश्यू यायला नको. आता इथे हे बघा याला युनिट सेल म्हणतात. जे छोटे छोटे रिपीटिंग युनिट्स असतात क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये किंवा क्रिस्टल लॅटिस मध्ये, काही म्हणा क्रिस्टल लॅटिस मध्ये किंवा क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये, त्या छोट्या छोट्या रिपीटिंग युनिटला म्हणायचं युनिट सेल. जसं की बायोलॉजी मध्ये आपण म्हणतो हे बॉडी आहे. हे बॉडी कशाची बनलेली आहे, ऑर्गॅनिझम आहे. सॉरी ही बॉडी जी आहे त्या बॉडीमध्ये छोटंसं युनिट हे सेल असतं. तसं ह्या सॉलिडचं जे मेटल असतं किंवा कोणतंही सॉलिड असतं, क्रिस्टल असतं, त्याचं छोटंसं युनिट असतं, त्याला युनिट म्हणायचं, युनिट सेल म्हणायचं. ठीक आहे. डाऊट आहे आपल्या बॉडीतल्या सेल प्रमाणे. तर हे एकमेकाला काय करतात, स्टॅक टुगेदर, ते एकमेकाला जॉईन होतात आणि जॉईन होऊन माहिती का नेबरिंग कॉर्नर्स काय करतात, ते फेसेस एजेस वगैरे बनवतात आणि ते आपल्याला एजेसचा पुढे स्टडी करायचं आहे. त्याला युनिट सेल म्हणतात. त्याचा जिओमेट्रिक स्वतःचा एक शेप असतो क्रिस्टलचा. आणि फॉर एक्झाम्पल तर क्युबिक शेप असू शकतो किंवा कोण, हे बघा शेप काही असू शकतात, ते आपल्याला पुढे शिकायचं. तर युनिट सेलचा शेप कसा येऊ शकतो, एक्झाम्पल क्युबिक शेप असतो. हा युनिट सेलच्या काही एजेस असतात त्या दुसऱ्याशी काय केलेले असतात, शेअर केलेले असतात. एजेस दुसरे शेअर होतात. दॅट्स ऑल, एवढंच असतं. म्हणजे हा जर युनिट सेल आहे तर याची एज दुसऱ्या क्यूबची काय असणार आहे, शेअरिंग काय असणार आहे, एज असणार आहे. हा क्यूब असा नसतो, क्यूब पेक्षा वेगवेगळे अजून असतात, असे असतात. हे बघा याचे वेगवेगळे शेप असतात. तर याला क्यूब म्हणणार का तुम्ही, नाही हा क्यूब नाहीये, क्यूब आहे. त्याच्या सर्व लेन्थ सेम आहेत का, नाही. तर सर्व लेन्थ सेम नसल्या त्याला आपण क्यूब म्हणत नाही. तर एवढं समजलं तरी बद्दल. तर मग क्रिस्टल लॅटिस मध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या आज बघून घेऊ आणि स्टॉप करू. तर क्रिस्टल लॅटिस, सॉरी युनिट सेल असा दिसतो. युनिट सेलचे काही गोष्टी पॅरामीटर म्हणजे काय, आपण जेव्हा शिकतो तर आपण सर्व एक्स वाय झेड काढतो. म्हणजे आपली बॉडी, तर बॉडीला आपण कसं म्हणतो हात पाय वगैरे, तसं या युनिट सेललाही काहीतरी असतं. तर त्याला काय असतं, त्याला 3 एजेस असतात, ए बी सी, एक्स वाय झेड. डायरेक्शन 3 एजेस असतात. त्या 3 एजेस मध्ये काही अँगल्स असतात. तर बी आणि सी मधला अँगल बीटा, सी आणि बी मधला अल्फा आणि ए आणि बी मधला गॅमा. लर्न करून घ्यायचं. होमवर्कला डायग्राम एकदा काढून घ्यायची. ठीक आहे. तर हे त्याचे अँगल्स आहेत एजेस मधले. आणि त्या अँगल हे अँगल चेंज केले की साईज चेंज होते. आणि ह्या त्याचे एजेस आहेत. ठीक आहे. तर 2 प्रकारचे सेल्स असतात. एक प्रिमिटिव्ह सेल असतं, त्याला सिंपल सेल म्हणतात, आणि बॉडी सेंटर असतं. म्हणजे हे आपण आता पुढच्या लेक्चरला कव्हर करू. इथपर्यंत काही डाऊट आहे? नाही. हॅलो. आणि हे बघा अभ्यास करताना प्रॉब्लेम येत असेल तर दिवसा वाचा, घरी इथं वाचा. आणि मला पुढच्या लेक्चरला विचारण्याचं टेंडन्सी ठेवा. नाही तर काय होतं, केमिस्ट्री विनाकारण आहे ना, मग ते हार्ड होऊन जातं. आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पुन्हा सांगतो, केमिस्ट्री केल्याशिवाय तुम्ही बीएससी करू शकत नाही. केमिस्ट्री केल्याशिवाय तुम्ही इंजिनियर होऊ शकत नाही. केमिस्ट्री शिवाय तुम्ही डॉक्टर होऊ शकत, किंवा केमिस्ट्री शिवाय तुम्ही कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम पास होऊ शकत. मग तुम्हाला माहिती की केमिस्ट्री पुन्हा पुन्हा तुम्हाला युनिट सेल बघायचं आहे, तुम्हाला पुन्हा सोडियम बघायचं आहे. तुम्हाला 12वी नंतर शिकायचंय तर तुम्हाला केमिस्ट्री करायचंय, दॅट्स ऑल. तर पुन्हा पुन्हा ते असं करू नका की तुमचे मित्र मस्त मार्क्स घेत आहेत, पास होत आहे, आणि तुम्हाला येत नाहीये, सर काय बोलतोय समजत नाही. तर हे सिच्युएशन अवॉइड करण्यासाठी आतापासूनच जेवढं शिकवतोय तेवढं बघा. मी बेसिक्स म्हणजे काय तुम्हाला सोडियम वगैरे मी 8वीतलंही सांगतो. हे ऍक्च्युली ते सांगण्याची गरज नसते, पण यासाठी सांगतो की बेसिक्स आलं पाहिजे. तर त्याचा ऍडव्हान्टेज तुम्ही घेतला पाहिजे. ठीक आहे. तर मग इथे आपण स्टॉप करू. आणि अभ्यास समजत नाही वगैरे हा जो कॉन्सेप्ट असेल त्याला हे प्रयत्न करा की समजत नाही तर मी काय करतो, मी समजण्यासाठी काही प्रयत्न करतोय का, हा स्वतःला आधी प्रश्न विचारायचा.
आणि मग मी फेल झालो तर मग सरांना विचारायचं की सर मी का फेल होतोय, तर तुम्ही क्वेश्चन आन्सर करायचे. कारण मुलांचे भरपूर मला असे आन्सर असतात की काही सर मला शिकवलं समजत नाही वगैरे. तर प्रश्न हाच असतो की तू काही केलं का? नुसतं लेक्चरमध्ये बसून लेक्चर समजतात का? बिलकुल नाही. लेक्चरमध्ये बसून फक्त 10% नॉलेज मिळतं, ते हातात घ्यावं लागतं, वाचावं लागतं, 2 वेळा त्याचा विचार करावा लागतो, प्रश्न विचारावे लागतात, तेव्हा ते क्लिअर होतं. तर ठीक आहे मग. भाषण जास्त द्यायचं नाहीये. थोडं आता काय बोर झालो तर देऊन टाकलं भाषण तुम्हाला. थँक यू.